तर मंत्रिमंडळ बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली। दीपकेच्या शाळा सुधारा आंदोलनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात सुद्धा या वेळेस चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत। शुभम, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, कोणकोणत्या अन्य विषयांवर चर्चा झाली असावी? नक्कीच समजा बघायला गेलं तर आज साप्ताहिक कॅबिनेट बैठक होती आणि त्याच बैठकी दरम्यान बैठक समाप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये 10 मिनिटं जी आहे चर्चा झालेली आहे। आणि प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर अभिजित दिपके यांच्या शाळेच्या संदर्भातील जी मोहीम आता बीजेपीने हाती घेतली आहे यावर चर्चा झाली आहे। तर मराठा आंदोलन ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत, या 2 विषयांवर चर्चा झाली आहे। आणि मात्र आता संध्याकाळी जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेला आहे, तर मात्र त्यावरचा नेमका अजेंडा आहे याबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सध्या समजून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संपर्क हा दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे आणि कुठेतरी समन्वय हे भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील वाढत आहे। अशामध्येच आज कॅबिनेट नंतर 10 मिनिटं ही चर्चा होणे एक मोठा भाग मानला जातो आहे। या व्यतिरिक्त देखील काय चर्चा झाली असेल याबद्दल देखील अजून गुलदस्त्यामध्येच आहे। अशामध्येच यांची चर्चा 10 मिनिटं ही महत्वाची मानली जाते। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।